नमस्कार, मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। सगळ्यांच्या घरी हा प्रश्न असतो की आमच्या घरी लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही। तर लक्ष्मीशिवाय आपल्याला काहीच करणं शक्य नसतं। लक्ष्मी असेल तर सगळ्या गोष्टी या सोप्या होतात। पण असं म्हणतात की लक्ष्मी चंचल असते, ती एका घरात कधीच थांबत नाही, ती ह्या घरातनं त्या दुसऱ्या घरी जात असते। तर लक्ष्मी येण्यासाठी, लक्ष्मी स्थिरता होण्यासाठी आणि स्थिरमध्ये राहण्यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। ह्या उपायाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रगती होईल, तुम्हाला कर्ज घेण्याची वेळही येणार नाही आणि तुमची लक्ष्मी ही स्थिर असेल आणि ती टिकेल तुमच्या घरी। सध्याच्या काळात लक्ष्मीशिवाय काय शक्य नाही, पण लक्ष्मी असेल तर बऱ्याच गोष्टी ह्या सोप्या होतात। पण असं म्हणतात की लक्ष्मी ही चंचल असते, ती कधीच एका जागी स्थिर नसते, ती ह्या घरातनं त्या घरात दुसऱ्या घरी सतत फिरत असते, सतत चंचल असते ती लक्ष्मी। तर लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी, आपल्या घरात पैसा टिकावा, आपल्या आलेला जो पैसा आहे तो टिकत नाही। तर आज मी जो उपाय सांगणार आहे तो केल्याने तुमची प्रगती होईल। कर्ज घेण्याची तुम्हाला गरज भासणार नाही, तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील आणि प्रगती होईल। तर हा उपाय कोणता आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर कोणत्याही शुक्रवारी एका पिवळ्या कपड्यात 5 पिवळ्या कवड्या, केशर थोडं, एक हळकुंड आणि चांदीचा सिक्का, जो सोनाराकडे मिळतो चांदीचा सिक्का, तो एकत्र घ्यायचा, त्याची पोटली करायची, बांधून ठेवायचं ते पिवळ्या कपड्यामध्ये आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं। नक्कीच आपले आर्थिक प्रश्न सुटतील, कर्ज घेण्याची तुम्हाला वेळ येणार नाही आणि सतत तुमची प्रगती होत राहील, लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या घरी। जे काही आर्थिक प्रश्न असतील ते सगळे सुटतील तुमचे। आणि दर दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या दिवशी ती पोटली आपल्या कपाटातनं काढायची, त्याची पूजा करायची आणि परत दुसऱ्या दिवशी ती तिजोरीत ठेवायची ती पोटली। तर हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या घरात आर्थिक प्रगती होईल, आर्थिक ज्या समस्या असतील त्या सुटतील आणि आपली प्रगतीच होईल आणि लक्ष्मी स्थिर होईल आपल्या घरी लक्ष्मी टिकेल। तर हा उपाय कसा वाटला मला नक्कीच कळवा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।